नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन कापूर आणि आज आपण आलेलो आहोत अतिप्राचीन व नवसाला पावणाऱ्या दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुका देवीच्या मंदिरामध्ये व इथे एक मोठा उत्सव आहे। आज हनुमान जयंती व देवीचं एक मोठी यात्रा इथे असते। तर चला बघूया यात्रेचे स्वरूप। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चिखली येथे। वर्षानुवर्ष असलेली परंपरा आपल्याला दिसत आहे। इथे रेणुका माता मंदिर आहे व तिथली आज यात्रा आहे। सकाळीच इथे एक मोठी वगदी निघत असते व वगदी नंतर इथे मोठी यात्राही असते व रात्री देवीचे वहन असते। तर आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने। पूर्ण उल्हासमय वातावरण आहे। चिखलीच्या जवळील सगळे जवळपासचे खेडे इथे आज येत असतात व सर्वत्र या यात्रेचं एक उत्साहामध्ये सर्वजण इथे साजरी करतात। तर आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत। सकाळी 6 वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात होते व सुरुवातीला वगदी हा कार्यक्रम असतो। नवसाला पावलेल्या मुलं मुलींचा यावरती बसून त्याला फिरवण्यात येते। याला वगदी असे म्हणतात। या गावातनं 7 वगदी इथून निघतात व त्या देवीच्या मंदिराकडे गावातून मिरवत जातात। वगदी म्हणजे एक बैलगाडीचा प्रकार आहे। बैलगाडीच्या सेंटरमध्ये एक मोठा लाकूड उभा केलेला असतो व त्याला एक मोठा रॉड लाकडाचाच बांधलेला असतो। त्यावर दोन्ही साईडनी हे मुलं त्यावर बसून त्यावर गोल गोल फिरत असतात। हा शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक प्रकार आहे। हा एक आध्यात्मिक प्रकार आहे जिथे सर्वजण येऊन मुलांना त्यावरती गोल फिरवतात व देवीकडे जातात। हा श्रद्धेचा एक प्रकार आहे। आम्ही चिखलीचे जवळ असल्यामुळे खरात यांची ही वगदी आहे व तेथे आम्हाला जावंच लागते दर्शनासाठी। आणि हा सोहळा खरंच बघण्यासारखा असतो। आम्ही सर्व पूर्ण फॅमिली हा सोहळा बघतो। सकाळीच शेलूद येथून मानाचे पातळ मातेला चढविण्यात येते। वगदी प्रदक्षिणेद्वारे नवस पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक शहरात दाखल होत असतात। सायंकाळी 7 वाजता आरती व नंतर श्री रेणुका मातेच्या मंदिरापासून वाघावर स्वार असलेल्या मातेचे पूर्णाकृती मूर्तीच्या भव्य वहन मिरवणूक सुरू होते। ही भव्य वहन मिरवणूक लोकमान्य टिळक नगर, बागवानपुरा नगर परिषद परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, संत रोहिदास नगर, राऊतवाडी, बुलढाणा बायपास, खामगाव नाका, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, चिंच परिसर व जुनागाव अशा विविध मार्गाने मोठ्या प्रमाणात ही मिरवणूक गावभर मिरवत फिरत असते। भाविक मोठ्या संख्येने देवीला पातळ वाहण्यासाठी नेसवण्यासाठी मिरवणूक काढत काढत देवीच्या मंदिरापर्यंत येतात। पूर्ण चिखली शहरामध्ये या गावाला यात्रेचे मोठे स्वरूप प्राप्त होते। तृतीयपंथीही या देवीचे मोठे श्रद्धास्थान मानतात व तेही इथे पूजा अर्चना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत इथे येतात व देवीला मोठ्या प्रमाणात प्रसाद चढवतात। इथे मोठे मोठे प्रसादाचे दुकानही आपल्याला रस्त्यामध्ये दिसतात। रेणुका मातेच्या मंदिराकडे जाताना प्रसादाची मोठी रांगच रांग इथे असते। लेवडी, फुटाणे असे प्रकार इथे असतात। पोलीस प्रशासन व इतर सर्व विभागांचे अधिकारी यात्रेवर लक्ष ठेवून असतात। भाविकांच्या सोयीसाठी शहरातील विविध संस्था, संघटना, व्यक्तींचे ठिकठिकाणी महाप्रसाद, पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केलेली जाते। भारूड, पारंपरिक संगीतमय कार्यक्रम, आकर्षक देखावे आणि धार्मिक सादरीकरणांनी मिरवणुकीला वेगवेगळे रंग चढवले जातात। आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत। मंदिराच्या चारही साईडनी मोकळा रस्ता आहे व आपण ज्या वगदी बघितलेल्या होत्या त्या या मंदिराजवळ येतात व मंदिराच्या भोवती देवीला 5 प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात मारतात। बैलजोडीनी ही वगदी ओढत असतात व अनेक भाविक या वगदींचे दर्शन घेतात व मंदिराला 5 फेऱ्या करून या आपल्या प्रवासाचा अंत करतात व परत आपापल्या मार्गाने निघून जातात। रात्रीच्या वेळी पंचायत समिती मैदान, राऊतवाडी बस स्टॉप,
आणि शिवाजीनगर परिसरात आकर्षक फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात येते व इथे सर्व लोक ही आतिषबाजी बघण्यासाठी गर्दी करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून देवीला मानाचे पातळ येते व वाजत गाजत हे पातळ देवीच्या मंदिरात चढवले जाते. इकडे मागे मंदिर आहे. सुंदर असं हे रेणुका मातेचं मंदिर आहे. भव्य कोरीव काम, सभामंडप, गर्भगृह हा पारंपरिक दृष्टीने सजवलेला आहे. येथे विविध मूर्त्यांचं दर्शन आपल्याला होते. विठ्ठल रुक्माई, राधाकृष्ण, विष्णुदेव सर्व देवी देवतांचे मूर्त्या इथे आपल्याला दिसत आहेत. सध्या आपण देवीच्या तांदळासमोर आहोत व भव्य असं तांदळा देवीचं आहे व इथे आल्यानंतर एक नैसर्गिक अशी ऊर्जा आपल्याला मिळाल्याचा अनुभव येतो व देवीचे दर्शन आपल्याला इथे होते. दर्शन घेऊन आम्ही बाजूलाच असलेला संस्थान यामध्ये गेलो. तिथे देवीच्या रात्रीच्या वहनाची तयारी चालू होती व तिथेच राजाभाऊ खरात हे आमचे चुलत सासरे आम्हाला भेटले व त्यांनी आम्हाला देवीची काही माहिती दिली व इथेच या ऑफिसमध्ये सर्व CCTVची व्यवस्था केलेली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतलेली असते. सायंकाळी मोठी रोषणाई इथे केली जाते व अनेक DJ वाद्य या रोडनी आपल्याला दिसतात. 10 ते 12 DJ आम्हाला या रस्त्याने दिसले. लोकांचे कान सुन्न होतात एवढा मोठा आवाज हा असतो. वहन मिरवणुकीदरम्यान अमृतसरहून आलेल्या दलेर खालसा ग्रुपने तलवारींचे थरारक स्टंट सादर करत उपस्थितांचे यावेळेस लक्ष वेधले. अंगावर काटा आणणाऱ्या कसरती आणि अचूक समन्वयामुळे प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदानाचे महाप्रसादाचे आयोजन केलेले होते. यात आम्हीही थोडाफार हातभार लावला कारण आमचे सालेसाहेब आमच्यासोबतच होते. आई रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त चिखली नगरीत भव्य जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाची भव्य आणि दिमागदार मिरवणूक आता निघणार. मातेचा रथ ओढण्यासाठी मोठे मोठे खिल्लारी बैलजोडी इथे आलेल्या होत्या. ते मानाचे बैल असतात व ते हा रथ ओढतात व आता वहन थोड्याच वेळात निघणार. रेणुका देवीच्या मंदिरापासून हे देवीचे वहन निघत आहे व हे पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालते. कार्यक्रमादरम्यान खूप सारे लोक देवीच्या दर्शनाला येतात. यामध्येच आमचे एक स्कूल फ्रेंडही आम्हाला भेटले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर भेटी देतात. त्यातच आमचे लाडके बुलढाणा जिल्ह्याचे खासदार माननीय नामदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, चिखली विधानसभाचे आमदार श्वेताताई महाले, तसेच इतर मान्यवर व चिखली शहराचे नगरसेवक आमचे दीपक भाऊ खरात व अन्य इतर सर्व नगरसेवक घोलप साहेब हे या कार्यक्रमाची शोभा वाढवत होते. अनेक ठिकाणी लोकनाट्य ही दिसत होते. डीजेच्या पाठीमागे सर्व युवा वर्ग आपल्याला जल्लोष करताना दिसत आहे. यामध्येच या डीजेची प्रतियोगिताही मोठ्या प्रमाणात असते. कुणाचा डीजे सर्वात चांगला, कोण सर्वात चांगलं वाद्य वाजवतं याचंही इथं प्रदर्शन होते. वहन आता खूप पुढे आलेले आहे व आम्ही व आमच्या पूर्ण परिवाराने या वहनाचे रेणुका माता देवीचे दर्शन घेतलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नवसाला पावणारी देवी, चिखली शहराचे आराध्य दैवत या देवीचे थाटामाटात इथून मिरवणूक निघालेली आहे. मी आपला सचिन कापुरे, मी लोणारकर टीम लोणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करावा. धन्यवाद मित्रांनो.